आताच एक महत्त्वाची अपडेट हाती येते, ती म्हणजे कर्जमुक्तीच्या मागणीवरती शिवसेनेला मनवण्यामध्ये भाजपला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। रश्मी पुराणिक आपल्याबरोबर आहे। रश्मी, म्हणजे काल जी दिल्लीवारी झाली होती त्यानंतर आता या वाटाघाटी यशस्वी झाल्यात असं म्हणायला काही हरकत नाही। नक्कीच प्राजक्ता, सूत्रांकडून जी माहिती मिळते ती अशी आहे की कर्जमुक्तीबाबत मुख्यमंत्र्यांकडून एक सकारात्मक भूमिका किंवा स्टेटमेंट हे अपेक्षित होतं शिवसेनेला। आजचा जो अर्थसंकल्प आहे त्यामध्ये कर्जमुक्तीबाबत राज्य सरकार किती पॅकेज किंवा कितीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवू शकतं याबाबतचं एक सकारात्मक स्टेटमेंट येऊ शकतं की इतक्या प्रस्ताव असेल राज्याचा की केंद्राकडून इतक्या आर्थिक मदतीची गरज आहे शेतकऱ्यांसाठी आणि ह्याच्याबाबत राज्य सरकारचा त्यामधला किती हिस्सा असेल याबाबत एखादी सकारात्मक स्टेटमेंट येऊ शकेल। आणि ह्याच्यावर काल आपण बघतोय की मंत्रिमंडळाची बैठक झाली होती दिल्लीवरनं आल्यावर आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येच अर्थसंकल्प मंजूर करून घेण्यात आला होता। त्यामुळे या बैठकीत कुठेही अर्थसंकल्पाच्या विरोधात कोणतेही वक्तव्य शिवसेनेच्या देखील मंत्र्यांकडून झालेलं नाही। त्यामुळे आपण पाहतोय की जो अर्थसंकल्प आहे तो मंजूर करून घेण्यात कुठेतरी भाजपला यश आलेलं आहे, ही सूत्रांची माहिती आहे। आणि म्हणूनच आज देखील जेव्हा अर्थसंकल्प मांडण्यात येईल तेव्हा कोणताही अडथळा येणार नाही। स्वतः काल अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट संकेत दिले होते की विधान परिषदेमध्ये ते हा अर्थसंकल्प मांडणार आहेत। त्यामुळे कुठेतरी शिवसेनेची तलवार देखील आज म्यान होताना दिसणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना शिवसेनेला मनवण्यात पुन्हा एकदा यश आलं आहे असंच म्हणावं लागेल। प्राजक्ता, रश्मी, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।